किताब घेण्यासाठी ओके आणि हकदार आहे या भारत बादचा काय खेळ राहिला आपल्या आयुष्यातील सर्वात छान खेळ आजच्या दिवशी आणि आज असा खेळ गेला तर झोप देखील गोड लागते आणि व्हिडिओ प्लीज ओमकार स्वतः त्याचा फोटो शूट करतो आणखीन किती क्रिकेटचं प्रेम असावं ओमकार फोटो शूट करतो राहुलचा हे क्रिकेट आणि हे फॅमिली अशीच आहे इकडे फक्त ए चिकू उषान जायचं याने डेडिकेट केलं जाईल उषान ए इकडे अरे इकडे आहे लाईव्ह चालू आहे उषान लवकर आहे याचा सपोर्ट शिवाय शिवसाई मित्रमंडळ लाईव्ह इथे मॅच खेळली जाते राहुल 2 मिनिटं आहे राहुल चिकू 2 मिनिटं आहे आतापर्यंत सगळ्या मॅचला खेळाडूंचं बोलायची सवय लागली म्हणून सवय सुटत नाही काय बोलतो मॅच अवघड होती पहिली ओव्हर आली होती मेडन ओव्हर होती आणि त्यानंतर मॅच अशक्य होती पण जिथे चमत्कार आहे तिथे नमस्कार आहे कशी मॅच पूर्णपणे दबाव आला होता का पहिल्यावर दबाव नव्हता मला माहित होता की यांच्याकडे बॉलर नाही आणि मला हे पण माहिती होतं त्यांच्याकडे टॉपिक असं की 9 टाकतील आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 20-22 करू शकतो आम्ही माझा एकच होता मला साथ देणारा एक माणूस पाहिजे होता आणि हा उत्साह होता माझ्यासोबत आणि त्याच्या सपोर्टने आम्ही हे टार्गेट चेस केलं कधी कधी हिरो नसतं बनायचं कधी कधी हिरोचा भाऊ देखील करायचा आणि उषाने तेच काम केलं आज नक्की तेच थँक्यू सो मच वेल प्लेड यार प्रतिम मॅच दिली आणि सगळ्यात सेकंड मॅच कडे आवाज ऐकत पुन्हा एकदा सुनील सरांचा सेकंड इनिंग मध्ये नवीन मॅच मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकूया सुसाईड इंडियन्स अशी मॅच खेळली जाते स्वतःवर परिवर्तन आणि त्यांच्याकडे या मॅचचं संपूर्ण पाणी त्यांचे आपण ऐकूया हॅलो बघतोय का लाईव्ह बघतोय ना थँक्यू सो मच अंडर 14चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंगला आर्यन आणि नाशिकला 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात धर्मेश पाटील गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 1 मध्ये सचिन पाहूया पहा त्याच्याच हाईटची अगदी बॅट त्याची आवडती बॅट आर्यन मात्र घेऊन तयार झालेला मॅचला स्टार्ट सामन्याला सुरुवात 3, 2, 1 लेट्स प्ले पंचांचा ग्रीन सिग्नल पहिला बॉल पहिलाच बॉल इथे मात्र 30 जणी तर्रार आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समनला इथून मात्र शांत ठेवल्याने डॉट बॉल पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज देखील सचिन इथून मध्ये तयार होतील यावेळीचा फटका अप्रतिम काय गॅप शोधला आर्यनला हे फ्युचर शिवसाई मित्र मंडळ बॉक्स क्रिकेटचे फ्युचर आर्यन ज्या प्रकारे गोलंदाजी करते तशाच प्रकारे मात्र तो बॅटिंग सुद्धा करू आता स्ट्रायकिंगला धर्मेश पाटील मात्र गाजवले या खेळाडूंना आता मात्र बॉक्स क्रिकेट खेळत असताना कशी कामगिरी राहील यावेळेचा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर नंतरचा इशारा वाईड बॉल एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड मध्ये ऍड केले जातात फटका तर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला परंतु तिथे सागर नावाची भिंत आपल्याला पाहायला मिळते अर्थात डॉट बॉल नो बॉल फटका अप्रतिम आणि इथे मात्र एक धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाते धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 3 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपण बघतो शॉर्ट सिलेक्शन चांगलं राहिलं परंतु याही बॉलवरती आता कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळणार नाहीये म्हणजे डॉट बॉल काय गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन पहिलं षटक हाताळत असताना म्हणजे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यावेळेचा हा बॉल पुढे सरसावण्याचा प्रयत्न बॉल चालला सीमारेषी लगत तिथे सँडी आपल्याला पाहायला मिळालं चांगली फिल्डिंग आणि आता इथे मात्र एक सिंगल कंप्लीट झालेली आहे सिंगलच्या मदतीने दाखवल्यावर 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर
4 धावा धावफलकावरती बिनगडी बाद शेवटचा बॉल हाताळत असताना गोलंदाज तयार होईल सचिन आपल्या गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंग इनला अंडर 14 चा खेळाडू शाबाश फटका अप्रतिम स्ट्रोक चांगला आपल्याला पाहायला मिळाला एकदा कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल काय खेळाडू घडवला अगदी फ्युचर बॉक्स क्रिकेटचं शिवसाहेब मित्र मंडळ असेल काय खेळाडू आपण बघतो आर्यन छोटा पाकिट बडा धमाका मूर्ती लहान कीर्ती महान अनुभव घेतोय लवकरच आर्यन नावाचे किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील ज्या प्रकारे तो बॅटिंग करतो आता गोलंदाजी मार्कवरती टीमचे ओनर संघ मालक एम डी पाटील आपल्याला पाहायला मिळतात मिलिंद पाटील यांचा पहिला बॉल यावेळेचा बॉल शॉट सिलेक्शन चांगला पहा आर्यनची बॅटिंग कोणाकोणाला आवडली एकदा जोरदार टाळ्या उद्या काय बॅटिंग करतोय अफलातून खेळ सध्या दाखवत असताना लाजवाब फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते यावेळेचा स्ट्रोक चांगला आहे बॉल चालला सीमारेषे लगत तिथे चांगली फिल्डिंग सागर आणि सँडीची आपल्याला पाहायला मिळाली आता करूया मरू की सिद्धी त्यांना चांगलं क्रिकेट खेळावंच लागेल यावेळेचा हा बॉल इथे पुढे सरसावण्याचा प्रयत्न आता पंचांचा निर्णय काय असणार चला प्लीज ऑनफिल्ड अंपायर पुढे पकड जो देतील तो आपल्याला स्वीकारावा लागेल पुढे पकडला बाहेरून कोणताही खेळाडू बोलणार नाहीये लक्ष द्या याची नोंद घ्या अन्यथा जर असं घडलं तर आपल्या टीमला धक्का बसू शकतो लक्ष द्या बाहेरून कोणी काही बोलणार नाहीये ऑनफिल्ड जे अंपायर डिसिजन देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल नो बॉल पंचांचा इशारा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच बॅट्समन इथून मात्र नाबाद असणारा पुन्हा एकदा नव्यानं खेळ इथून मात्र साधण्याची संधी मिळाली धर्मेश पाटील यांना बॅट चेंज केली आता पाहूया बॅट इथून मात्र चॉईस करतात आता त्यांची लकी बॅट ते पेटीतून बाहेर काढतात आणि आता मात्र ती बॅट घेऊन ते मैदानात उतरलेले आहेत धर्मेश पाटील बॅटिंग करण्यासाठी तयार होतात मिलिंद पाटील त्यांच्या अगेन्स्ट यावेळेचा हा बॉल लाईन चांगली होती परंतु इथे मात्र गोलंदाजांची साथ लाभली नाहीये आणि या बॉलवरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहे बाईकच्या रूपाने एक सिंगल धावफलकावरती आपण बघूया पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होतील या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल होता इथून कशा रीतीने हाताळला जाईल यावेळेचा हा बॉल एकदा कंप्लीट झाली आणि आता एकाच जागेवरती शांत राहावं लागेल पहा काय बॅटिंग करतो आर्यन छोटा पाकिट बडा धमाका अफलातून फटकेबाजी त्याच्या माध्यमातून राहिली मिलिंद यांचा हा बॉल इन स्विंगर आपल्याला पाहायला मिळाला ऑफ ब्रेक आणि डॉट बॉलची संबंध एकमेकांना ओळखतात एकमेकांना जाणतात आणखी एक चांगला बॉल यावेळेला सँडीचं कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो ओव्हर नंबर 2चा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा बिनगडी बाद 9 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आयुष नामक गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो पाहूया जर्सी नंबर 5 घालून तो मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आयुष या खेळाडूला सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण बघतो चला प्लीज वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा बघूया आयुष आयुष मात्र आपल्या स्पेल मधील हा बॉल हाताळण्यासाठी तयार होतो आपल्या स्पेल मधील पहिला बॉल गोलंदाज देखील तयार
अवितचा हा बॉल फटका पहा किती सुंदर आहे. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. काय बॅटिंग करतोय आर्यन. बॉक्स क्रिकेटचे तंत्रशुद्ध फटके त्याच्या बॅटमन आपण पाहिले. धावफलकावरती 10 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आयुष तयार. लाईन इथे मात्र पंचांचा सिग्नल आता आलेला आहे. नो बॉल. पुढे काय आलं पंचांनी नो बॉल दिलेला. नो बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आयुष्य हा बॉल आता पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. बघूया काय घडते या मॅच मध्ये. धर्मेश पाटील यांच्याकडून चौकारांची अपेक्षा आहे, परंतु एकही चौकार आतापर्यंत त्यांना किस्सा आला नाही. ऐकवण्यात या टीमची. हॅलो यावेळेचा हा बॉल खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र थांबवलं जातं. आणखी एक डॉट बॉल. हा मॅच नो बॉल आणि त्यावरती चढवलेला हल्ला म्हणजे झूम धावा. आता टीमच्या स्कोर बरोबर आपल्याला पाहायला मिळतात. पहा एक लेजंड आहे, एका साईडला ज्युनियर आहे. अगदी सिनियर ज्युनियरला घेऊन खेळतात आणि ज्युनियरची देखील चांगली साथ लागते या मॅच मध्ये. आर्यन इम्प्रेस केले या खेळाडूंना. स्टार्स बघा किती सुंदर होता, परंतु इथे घडतंय का. नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मध्ये असा फटा आला तर बॅट्समन बाद असणारा आणि इथून मात्र आर्यन आता चांगली कामगिरी करून मात्र बाद होतो. फर्स्ट विकेट टू गॉन. आर्यन बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. किशोर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. नो बॉल आणि त्यावरती चढवलेला हा हल्ला आणि इथून मात्र बॅट्समन बाद होणार आहे. किशोर आले आणि किशोर मैदानाच्या आतमध्ये गेले हे समजलं सुद्धा नाहीये. शून्याचा चष्मा घालून बॅट्समन बाद होतात. बॉल जर आपण पाहिलं तर या ओव्हरमधील बॉल आतापर्यंत संपलेला आहे. 2च बॉलचा खेळ झालेला. पाणी संपलं. डिसिजन पेंडिंग आहे. आता ऑनफिल्ड अंपायर्स काय डिसिजन देतील. इस बॉल बसणार. नो बॉल वरती जर बॅट्समन जो ग्रीन कलरचा पडदा आपण बघतो त्याच्या बाहेर बॉल मारला तर बॉल काउंट असणारा. बॅट्समन बाद झाल्यानंतर बॉल इथून मात्र दिला जाईल. बॅट्समन इथून मात्र बाद होतो. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. यावेळेचा हा बॉल नो बॉल पंचांनी घोषित केला. धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 16 धाबा. फटका प्रतिमा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4. इथं आसिस पीएल हा ब्रँडेड चौकार. याही वेळेला मात्र त्याच रिझर्व्हमध्ये आज स्ट्रोक त्यांनी सजवला होता आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग सागर गाडगेची आपल्याला पाहायला मिळाली. या टीमचा आयकॉन 43,000 पॉइंट डोली त्या खेळाडूला लागली. धावफलकावरती धावा 20 धावा. 22-20 रन्स. लास्ट ऑफ 2 विकेट. आता सँडी गोलंदाजी मार्कवरती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले बॉलर तयार होतात. सँडी चला भरपूर वेळ घेतात. 20 रन्स 20 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. बॉलर तयार होतात. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती पाहूया. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतात. बघूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल.
सँडीचा हा बॉल फटका अप्रतिम, परंतु तिथे मात्र सागर हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. धर्मेश पाटील यांची बॅट आता चौकारांची भाषा बोलेल का? हो, नक्कीच आता चौकारांची भाषा बोलायला सुरुवात झाली आहे. फटका अप्रतिम, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. धर्मेश पाटीलच्या बॅट पहिला 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती रन्स 24 धावा आतापर्यंत आपण बघतोय. यावेळेचा हा बॉल फटका तर अप्रतिम, बॉल चालला गोषक क्षेत्रात जिथे मात्र धावा मिळणार आहेत 2 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो सँडी. फटका अप्रतिम, परंतु हा फटका आल्यानंतर पंचांचा इशारा आला की बॅट्समन बाद झाला. 3rd विकेट टू गॉन, बिग विकेट टू गॉन. मोठा हादरा बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. धर्मेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. 26 वरती 3 अशी परिस्थिती सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळते. शिवसाई इंडियन्स या टीमची नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. परंतु आपल्या फॉलोअरमध्ये या बॉलला फील्ड केलं आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते सँडी यांची. पुन्हा एकदा सँडी तयार. इथे पंचांनी नो बॉल घोषित केला. यष्टी रक्षक देखील थोडेसे फंबल होतात. नो बॉलची 1 धाव टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केली जाईल. इथे फटका अप्रतिम, 1 धाव कंप्लीट झाली. आता एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती रन्स आपण बघतो आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर 28 धावा 28. चला प्लीज सागर गाडगे. चला 6 बॉल अजून बाकी आहेत. फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. सागर गाडगे याला गोलंदाजी मार. इथून फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. सागर यांचा हा पहिला बॉल फटका अप्रतिम, बॉल चालला गोषंकी क्षेत्रामध्ये जिथे एकच धाव मिळणारा. एकाच धावेवरती इथून मात्र तुम्हाला शांत राहावं लागेल. सध्या स्ट्रायकिंगला बॅट्समन जर आपण पाहिलं अर्जुन यांना आपण बघतोय. यावेळेला फटका अप्रतिम, नो बॉल वरती मोठा प्रहार आला. धावची बाद होण्याची संधी आणि इथे मात्र काय वेगाने धावला. ब्रेक 1 धाव कंप्लीट केली जाते. चिकी रन्स 2 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्या जातात. धावफलकावरती रन्स आपण बघतोय 31 धावा. 31 वर 3 अशी शिवसाई इंडियन्स या टीमची परिस्थिती. फटका अप्रतिम, स्ट्रोक चांगला, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि एकच धाव मिळणारा याही बॉलवरती. पुन्हा एकदा सागर तयार. यावेळेचा हा बॉल बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न. या बॉलवरती कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणजेच हा डॉट बॉल सागर गाडगेचा. इथे चांगला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. इथे चौकार. 36 धावा धावफलकावरती जिथे 2 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. वाईड बॉल. लाईन खराब, पंचांचा इशारा. ऑफ किकच्या बाहेरचा बॉल, पंचा इशारा दर्शवतात वाईड बॉल. इथे दिशा भरकटली. घडतंय काय? बॅटिंग करणाऱ्या टीमला आता बोनस पॉईंट मिळाला. धावा कशा येऊन द्या, इथे धावांची गरज होती आणि त्या धावा येत आहेत. वाईट +4 म्हणजे 5 धावा टीमच्या स्कोरबोर्डवर आल्या जातात. 43 धावा. आणखी चांगला फटका, धावची बाद होण्याची संधी आणि बॅट्समॅन इथून मात्र बाद झालेला. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. पाहूया हा 1 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल.
शिवसाई प्रीमियर लीग पर्व 5वा आपल्याला पाहायला मिळतो. शिवसाई प्रीमियर लीग पर्व 4 खेळत असताना सागर गाडगेंनी ही स्पर्धा अक्षरशः गाजवली. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी त्याने जिंकली. यावेळेला फटका चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. येतोय ऍसेस प्रिय ब्रँडिंग चौकार. इथे मात्र आयकॉन खातो मार. आयकॉन वरती केला जातो प्रहार. चौक येतात. बापरे काय घडतंय आता. याही वेळेला पंचांचा इशारा. वाईट प्लस 4 5 धावा. क्या बात आहे. 5 धावा मिळाला. पुणेकर मेहनत करतात. एक्स्ट्रा रन्स. आणखीन एक नो बॉल. आता या वेळेला पंचांचा इशारा आला. 2 धावा. आयकॉन मात्र ज्या प्रकारे आयकॉनचा खेळ व्हायला हवा तशा प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून होत नाहीये. धावफलकावरती धावा. कधी ट्रेनिंग दिलं तू? 56 धावा. अर्धशतकाहून जास्त धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती शिवसाई इंडियन्स या टीमच्या. आई तो काका फसवतो तो विवेक काका. काय तुला म्हणतो फ्रुटी दिली का? नाही दिली ना. आणखीन एक बॉल आणि त्यावर प्रहार. आता डोकेदुखी. इथून मात्र वाढली गोलंदाजी. बस आई कुठे? हा ISPL ची स्पर्धा आपण बघितली असेल. ज्या वेळेला करण अंबालाला तो आपण जर बघितलं तर टॅप बॉल दिला त्यावेळेला वाईट बॉल आला होता. परंतु सागरला हा बॉल दिला आणि त्यावरती प्रहार चढवले जातात. सागर विचार करत होता माझं षटक कधी संपतं आणि आता ते षटक संपलेलं आहे. आणि इथे मात्र पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 65 65 धावा आणि विजयासाठी 66 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी या शिवसाई वॉरियर्स आणि शिवसाई शेवटची ओव्हर ना. शिवसाई स्टार्स आणि शिवसाई वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. रेकॉर्ड झालेला महत्वपूर्ण माहिती रणजित आणि आमचे गुणलेखी कळवतात. कारण आतापर्यंत इतक्या धावा कोणत्याही बॉलरने खाल्या नव्हत्या. या ओव्हरमध्ये 37 धावा आलेल्या आहेत. सर्वात महागडा खेळाडू 43,000 पाऊंड या खेळाडूला बोलू लागली होती. परंतु जसा खेळ पाहायला हवा होता तसा खेळ त्याच्या माध्यमातून झाला नाहीये. चला टॉससाठी या शिवसाई वॉरियर्स आणि शिवसाई स्टार्स टीमचे कॅप्टन रणजित साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस करतो. रुमाल माझ्या बघ तिथे समोर खुर्चीवर जा पटकन. टॉस जिंकला शिवसाई जा लवकर पळत जा. वॉरियर्स टीमचे कॅप्टन टॉस जिंकला. आपला निर्णय बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू. चला इथे मात्र आता सेकंड इनिंगला सुरुवात झालेली पाहूया. इथून कशा रीतीने आता रणनीती आखली जाईल. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाजाला कोणाला वापरलं जाईल. ओव्हर नंबर 1 मध्ये. चला प्लीज वेळ भरपूर घेता. कालच्या जर मॅचेस आपण बघितलं तर लवकरात लवकर फिनिश होत होत्या. परंतु आजच्या दिवसामध्ये थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आळस आता बाहेर काढायचा आणि फास्ट क्रिकेट खेळायचा प्लीज विनंती असेल सर्व टीमला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता आला ओव्हर नंबर 1 मध्ये.
प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायगिंगला सचिन आणि नाशकीला सँडी. प्रवीण यांचा हा पहिलाच बॉल. प्रवीण पहिला बॉल हाताळण्यासाठी इथून मात्र तयार होतो. बघूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार. यावेळेचा हा बॉल पंचांचा 9 बॉलचा इशारा आला. 9 बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन तुमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केला जातात. धावांचं एटीएम आता एक्स्ट्रा धावांना ओपन झालं. बॅटिंग करणारा शिवसाई पॅकर्स या टीमचा. यावेळेचा हा बॉल लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. लेगस्टिकच्या वरणी या बॉलची पिटिंग झालेली. इथून मात्र डॉटबॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा हा बॉल 9 बॉल वरती मोठा प्रहार आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालेला. बॅट्समन इथून मात्र बाद झालेला. पहिला धक्का बसला. सचिन इथून मात्र बाद होतात. आता मैदानाच्या आतमध्ये सागर गाडगे आलेला. भव्य सागरच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ खेळला जाईल. शांत दिमागानं त्याला खेळावं लागेल. टीमचा ऐकून खेळण्या पाहूया कशा रीतीने तो सध्या बॅटिंग करणार आहे. प्रतिमा आता सागर गाडीची बॅट इथून माझ्या बॉलला सुरू झाली. किंग इज बॅक. मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळासाठी खेळ साकारतो. आणखीन एक चांगला बॉल. दीपक बोराडे यांच्याकडून जरी मॅच जिंकवली तर सागर याला शूज दिले जातील. 9 बॉल वरती मोठा प्रहार. कारण की तिथे मात्र धर्मेश पाटील नावाची भिंत आपल्याला पाहायला मिळाली. चांगली फिल्डिंग आणि इथून मात्र आता 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. पुन्हा एकदा बॉल प्रवीण तयार होता. स्ट्रायगिंगला सँडी उभा. फटका अप्रतिम. परंतु तिथे चांगली फिल्डिंग आणि इथून मात्र एक चिक्की रन्स आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीनं त्या धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 5 धावा 5 रन्स. फटका प्रतिमा. सागर घाडगे इज बॅक. मैदानाच्या आतमध्ये आता चांगली बॅटिंग करतोय. नुकताच चौकार त्याच्या बॅटमॅन आला आणि चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरवरती रन्स आपण बघतोय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर कंप्लीट झालेल्या. 9 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. काउंट झाला ना तो व्हाईट बॉल काउंट झाला ना. आउट झाला. 6 झाले ना. चुकी केली जाते. दुरुस्ती 10 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आमचे गुणलेखक मित्र कळवतात. सध्या नवीनच गुणलेखक उदयास आलेले आहेत आणि शिकतात. जेव्हा तुम्ही चुकाल तेव्हा तुम्ही शिकाल आणि इथून मात्र शिकतात आमचे गुणलेखक मित्र. कपडे आणले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. चला प्लीज फिल्डिंग करणारा संघ शिवसाई इंडियन संघ. चला प्लीज फास्ट क्रिकेट खेळायचं विनंती असेल. धर्मेश पाटील आले. यावेळेचा हा फटका अप्रतिम होता. 1 धाव कंप्लीट झालेली आहे आणि एकाच धावेवरती आता इथून मात्र शांत राहावं लागेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. पुढचा बॉल. फटका तर अप्रतिम. बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न परंतु आपला फॉलोअरमध्ये या बॉलला फील करतात. यावेळी प्रयत्न झाला. इथे घडतंय काय. डोक्याची घंटा जरूर होती सागर या बॅटरसाठी. परंतु इथे मात्र आता 1 धाव कंप्लीट केली. एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल. पुन्हा एकदा बॉलर धर्मेश पाटील तयार होतात. पुढचा बॉल.
यावेळीचा फटका अप्रतिम आहे. पुन्हा एकदा आपण फॉलो या बॉलला फुल करतात. यावेळीचा हा बॉल थोडासा आतल्या दिशेला बॉल टर्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी. वय थकू शकत नाही, ठोकरा पाडू शकत नाही. कितीही वय झालं क्रिकेटरचं तरी तो क्रिकेट खेळणं विसरत नाही. सध्या लेजंड खेळाडू धर्मेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 9 बॉल आणि 9 बॉल वरती एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. बॉल तयार. यावेळेचा हा बॉल इथे मात्र घडतोय काय. खूप चांगली फिल्डिंग आणि एक सिंगल आता इथे मात्र कंप्लीट केलेली आहे. एका ओव्हरवर 2 सत्ते आणि धावफलकावरच आपण बघतो. 14 धावा. येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये आता विजयासाठी धावा करायच्या आहेत. 18 बॉल मध्ये 52 करायचे आहेत. 18 चेंडू 52 धावांची गरज आहे. विनंती करतोय फास्ट क्रिकेट आपल्याला खेळायचं. 18 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. काय घडणार आहे या मॅच मध्ये. 18 बॉल्स टू 52 रन्स विन. 18 बॉल मध्ये 52 धावांची गरज. गोलंदाजी मार्ग वरती आता कोणाला आणला जाईल. इथे मात्र टीम मीटिंग घेतली जाते, रणनीती आखली जाते आणि इथे मात्र भरपूर वेळ घेतल्यानंतर आता गोलंदाजी मार्ग वरती प्राचारण केलं जाते अर्जुन यांना. अर्जुन यांच्या माध्यमातून कशा रीतीनं गोलंदाजी केली जाईल. गोलंदाज तयार होतात. अर्जुन तयार होतात. 18 बॉल मध्ये आता 52 करायचे आहेत. स्ट्रायकिंगला सागर. फटका अप्रतिम. सागरची बॅट आता तळपायला सुरू झाली आहे. आणखीन एक अप्रतिम स्ट्रोक सागरच्या बॅटमॅन. तिसरा चौकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते. सागर नावाचा आता वादळ मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेला. पुन्हा एकदा बॉलर अर्जुन तयार. याही वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला परंतु एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन इथून मध्ये तयार होतील पुढचा बॉल हाताळण्यासाठी. 16 बॉल मध्ये 47 करायचे आहेत. सँडीचा हा बॉल. सँडीसाठी टाकलेला हा बॉल जर आपण बघितलं तर 50चा इशारा बाउट बॉल. पुढे सरसावण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला प्रवीण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 21 धावेवरती शांत करावं लागेल. पुन्हा एकदा बॉल अर्जुन तयार होतात. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर 50चा इशारा बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केले जातात. फटका चांगला. एक धाव कंप्लीट झाला आणि आता एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपण बघतो. 23 वरती 1. फटका चांगला. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. सिंगल न काही होणार नाही. मॅच जिंकायचं असेल तर चौकार मला मारावे लागतील. अर्जुन तयार. यावेळेचा हा बॉल आपण मध्ये फेल केला. आता 12 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. 12 चेंडू 42 धावा. 42 धावा 12 चेंडू. काय घडणार. कोणता संघ जिंकणार. कोण करणार वार. कोण करणार पलटवार. 12 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आला अर्थातच किशोर. किशोर यांना आपण सध्या गोलंदाजी मार्गावरती आपण बघतो. 12 बॉल मध्ये 42 करायचे आहेत. 12 बॉल 42 रन्स टू विन. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेचा हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. आता स्ट्रायकिंगला सागर आला.
गोलंदाज इथून मात्र पुन्हा एकदा तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्गवरती. यावेळेचा हा बॉल नो बॉल होता, मेजवानी होती बॅटरसाठी, परंतु मोठा फटका आला नाही. लाईन मिस केली, नो बॉलची एक धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. 11 बॉल मध्ये आता 40 करायचे आहेत. 11 बॉल मध्ये 40. फटका प्रतिमा, बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतील 4 आणि येतोय हा खणखणीत चौकार. काय फटका इथून मात्र सजवला, खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर 36 करायचे आहेत येणाऱ्या 10 बॉल मध्ये. आणखी एक नो बॉल वरती आज चौकार. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये सागर गाडगे, सीट ऑन फायर. अफलातून फटकेबाजी आता आपल्या रंगामध्ये ढंगामध्ये आला. आणखी एक सागरचा चांगला बॉल, सागरसाठी हा चांगला टाकलेला हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि या बॉल वरती एक सिंगल प्राप्त झालेला. पुन्हा एकदा किशोर तयार होतात. यावेळीचा बॉल फुलटॉस आणि प्रणयच्या डोक्यावरनं फिल्डर बनेल प्रेक्षक येतोय. आज 6.5च्या बाटमधनं चौकार. चौकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 40 धावा, 26 धावांची अजूनही गरज आहे. यावेळीचा हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. 41 धावा धावफलकावरती, 25 धावांची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रयत्नाला अपयश. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 25 धावा 7 बॉल मध्ये 25 करायच्या आहेत. या मॅच मध्ये किशोर मात्र पुन्हा एकदा तयार होतील. किशोर पुन्हा एकदा तयार होतात. आमच्या दोनच आहेत ना, दोनच आहे ना. किशोरांचा हा बॉल स्ट्रोक चांगला. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला परंतु सागरनं थांबवलं. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. पहा मागच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये तुम्हाला धावा करायच्या होत्या. अर्थातच 6 बॉल मध्ये 20 करायच्या होत्या मागच्या मॅच मध्ये. आता या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 25 करायच्या आहेत. आता राहुल वैश या खेळाडूची बॅटिंग आठवावी लागेल सागर गाडगे या खेळाडूला. पाहूया कशा रीतीने आता या मॅचला फिनिश केलं जाईल. 6ला 25. गोलंदाज आर्यन आलाय. छोटा पॅक बडा धमाका. बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी. आता बॉलिंग करायची वेळ आली आहे. यावेळेचा हा बॉल पंचांचा इशारा वाईट बॉल. 6 बॉल मध्ये आता 24 करायचे आहेत. आर्यनचा हा बॉल इथे मात्र थांबवलं जात आहे. बॅटल आता चांगला रंगलेला कारण सध्या गोलंदाजी मार्गावरती अंडर 14चा खेळाडू आर्यन आणि स्ट्रायकिंगला सर्वाधिक महागडा खेळाडू ज्याला 43,000 पॉइंट बोलू लागली. वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी जिंकणारा सागर गाडगे आपण बघतो. आर्यनचा पहिला बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. आता 5 बॉल मध्ये तुम्हाला इथून धावा करायच्या आहेत. 24. 5 बॉल मध्ये 24 धावांची गरज. 5 चेंडू 24 धावा. 24 धावा 5 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? नो बॉल 5. इथे बॅट्समॅन बाद झालेला. आर्यनने मिळवून दिलेला डेड बॉल. येस डेड बॉल असणारा म्हणजे पुन्हा एकदा संधी मिळाली आहे सागर गाडगेला. सागर गाडगेला आता इथून आपल्या नशिबानं साथ दिली आहे.
5 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. इथून जर आर्यनने चुका केल्या नाही तर मात्र ही मॅच जिंकू शकेल शिवसाई इंडिया संघ. परंतु शिवसाई पॅकर्स या टीम साठी करो मरोटी स्थिती डू ऑर डाय मॅच. फटका अप्रतिम बॉल बाउंड्रीच्या बाहेर. रन्स मिळतील 4. येतोय खणखणीत चौकार. आता 20 करायचे आहेत. 4 बॉल मध्ये 20 धावांची गरज. 4 चेंडू 20 धावा. आर्यन पुन्हा एकदा तयार झाला. आणखीन एक दमदार फटका बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 3 बॉल मध्ये आता 16 करायचे आहेत. 3 चेंडू 16 धावा. 3 बॉल मध्ये 16 करायचे. 3 चेंडू 16 धावा. आर्यन पुन्हा मात्र पुन्हा एकदा तयार झाला. 3 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. पाहूया मॅच मध्ये ट्विस्ट. ज्या प्रकारे मॅच आपल्याला पाहायला मिळाली तशाच प्रकारची ही देखील मॅच आपण बघतोय. कोणता संघ जिंकणारा. 3 बॉल मध्ये 16 धावा. 16 धावा 3 चेंडू. दिवस नाही रात्र बदलते. दिवा नाही वाट बदलते. मनात नेहमी विजयाची आशा असावी कारण नशीब बदलू न बदल वेळ मात्र नक्की बदलते. 3 मध्ये 16 धावांची गरज असताना लगातारचा 3रा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता 2 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 2 चेंडू 12 धावा. आर्यनने जर चूक केली त्यावर मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट. आतापर्यंत चांगली बॉलिंग राहिली आर्यनची कारण त्यांना एक्स्ट्रा रन्स दिलेला नाहीये. आणखी चांगला बॉल. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. हा सामना आपल्या बाजूने जिंकून दिला. 1 बॉल मध्ये 12 म्हणजे औपचारिकता शिल्लक आहे. पाहूया काय घडणार आहे. 1 बॉल मध्ये 12. इथे फटका अप्रतिम. जाता जाता मात्र प्रेक्षकांची मने जिंकले. सागर गाडगेची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार बॉलिंग आवडली असेल तर काय हरकत नाही. काय खेळ दाखवला आणि हा सामना जिंकलेला शिवसाई इंडियन्स या टीमनं अभिनंदन करूया. शिवसाई इंडियन्स या टीमचं आणि हालक बालक आपण बोलूया शिवसाई पॅकर्स या टीमला. सामना जिंकलेला. आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असणार गुणलेखक मित्र आमचे कळवतील. किती झाले? 65. आकाशातल्या कावळ्यांचे थांबते कावकाव जेव्हा बॅटिंग करतो वेद भालेराव. चला वेद भालेराव मॅन ऑफ द मॅच. आजच्या रात्रीमध्ये उजेड पाडण्याचं काम त्याने केलेलं आहे. अवघ्या 9 बॉल मध्ये 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. वेद आपण यायचं. विवेक दादा भालेराव यांच्या तालमीतून तयार झालेला खेळाडू आहे. वेद भालेराव यांना आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करतो. वेलकम वेद. खूप चांगला खेळ आपण दाखवला. नेक्स्ट मॅच ज्या प्रकारे स्टार्ट होईल ऐकूया कमेंट्री बॉक्स मध्ये किरणजी मस्कर सरांना धन्यवाद.
अप्रतिम मॅच बघायला भेटली. याआधी मायक्रोफोनवरती तुम्ही आवाज ऐकला, अर्थातच सुनील लांबोर सर यांचा. आज सागर